हे काय मी संदीप आणि स्वागत आहे संदीपच्या ब्लॉगमध्ये. तर आता आम्ही चाललोय पतंग उडवायला भाई. आताच घेऊन आलोय. 8 रुपये नाही 10 रुपये माझे लागले. हे म्हणणार स्टोरी त्याला सांगते ना. आणि माझे बडे पण कर संदीप खूप चांगला आहे असं तसं. मला कसं वाटतं भाई म्हणणार तुला भाडे ना भाई काय होतं सर रोज फाटकीच पतंग भेटते काय रोज चिकट पेटायला अरे नशीब फाटलेलं ते काय करू. आता बोललो मी तर रिटर्न करू आपण म्हणता तो राहून दे. एवढं पैसे देतो आपण. म्हणणार आज तरी 8 रुपये पिटायला पाहिजे. मी आता जेवण पतंग उडल्यावर येतील की खाल्लं का उडाली ना ती बनवते. हे म्हणजे त्याची चाला तर उडाली ना. त्या दिवशी तुझ्या हातात होती म्हणून उडाली नाही रे. आता पायाने उडू का. भाई अवतारच खराब झालं भाई. असं वाटतं की आंघोळ नाही गेले. काढे ना तर आता आपला म्हणणार भाई त्याला करणार खाचार गच्चर गच्चर गच्चर. एक हात खाचार खाचार. खरं तर मंडल पतंग उडवता नाही. श्राद्ध बोलते पतंग उडवता नाही. पतंगच उडत बस. मी बोललो मी काय करू. मी उडू का. कंदा. तर हा मांजाचा पण आहे खरं तर भाई. हो मंदार माझा तर सजलेलं नाही गजलेलं आहे. असा का मांजा यो मंदार. पण नावाला मांजा. ना भाई तो धागाचा भाव आहे वाटतं. ते पण चुलत. माझा धागा जास्त टिकला असं वाटतं. तर आपला मंदार कन्नी बांधतोय. कन्नीच म्हणतात ना. मी ठीक आहे. कन्नी बांधतोय ना. नाही सन्नी बांधतोय. म्हणतात कन्नी बांधतोय. कन्नीच म्हणतात मला वाटतं. मला पतंग उडून झाले असतील 4-5 वर्ष. खरं का समोर काय बोलायला पण नाही. आपल्याला टाकून दिलं पटकन. नाही बेकार आवड सगळे. नंबर वाले यावा नंबर. कोणाचा नंबर दादा भाई. फास्ट का नाही हो झाला ना. दादा आतमध्ये गेला भाई फास्ट पर्यंत. तर आता भाई पुन्हा फोन अपडेट झाला भाई. चेंज झाला. आणि मी ही गोष्ट तुम्हाला सांगतोय कारण असंच जर लॉंग ब्लॉग करायचं असेल तर भाई काहीतरी बघ करायला लागते ना. मी बोलतोय अंदर आता मी बोलतोय फोन कुठे गेला माझा. फक्त हातात फोन आणि बोलतोय फोन कुठे गेला. काय बोलतो दादा. चाललो आता खेळ चाललाय. पतंग उडवायला चाललो. हे खा की रे. खा चांगले चांगले आम्ही आणले. खरंच आहे चांगली आहे. अरे आता चांगली आहे. खराबली मंदाला दिली. अरे हा मंदाला दिली पण. दादाला बरं भरोसा राहते. आधी भरून दे मग ही आरामात घे ना भाई आग्रा झालं परत ये मग तूच घे ना. मला बरं झालं बरोबर आहे ना. तूच घ्या ती धागा छोटा घेतला. मोठा घ्या थोडा. एवढा धागा घेतात. किती आहेत अजून भरून ठेव. नाही. वर्षाला मांजाची गाठ मार. त्यांचा आहे. काहीतरी गाडी मार मी. अरे बांधू का मांजावरती. हा बांध. वेगळी होती मग ती जवळ होती थोडीशी. जवळ हा मग चला आता जाऊ आम्ही पतंग उडवायला. तर आता आम्ही चालले पतंग उडवायला. स्टार्टिंगच आमचे असे होते भयानक. आणि आम्ही दुसऱ्यांच्या गल्लीतून आमच्या इकडे कचऱ्याच्या इकडे आणि आता कचऱ्याच्या गोडाऊनमध्ये का आले वर. तर मी आता डम्पिंगमध्ये आले. वाटलेलं हराम को तू माझ्या असंच करशील दल्ल्या. ते हरामी म्हणणार. भाई भाई ऐका आता फोन आहे भाई. 1 2 3. अरे भाई नाही उडवता येत बोल ना भाई. मला माहित आहे त्याला उडवता नाही येत. मला माहित आहे अरे. काय नाही कारण देतो बाकी काय नाही. कॅमेरा चालू आहे म्हणून. नाही तर तो खरा बोलला असा की भाई नाही येत. पण आता कॅमेरा चालू आहे म्हणून. हे बाकीचे पोरं ए उडवा रे बघू हे किती उडवतात चांगले. भाई लहान पोराकडे दिला इकडे. पण लहान पोराच दिला आमच्या इकडला. उडव फक्त तो मोठा नाही तो आला. हो भाई हवा नाही लागत आहे. नाही त्याने तेवढे तर उडवला. अरे अरे यार भाई आरामात. ए उतरायला काय नाही गाईस.
असं फालतुगिरी होत राहते आयुष्यामध्ये. नाही म्हणतो तू ट्राय कर. हवा नाही पण मेन म्हणजे खरं बात आहे, हवा नाही, खरोखर हवा नाही इकडे. आणि पतंग उडायला आलो म्हणून हवा नाही वाटतं. काही कुठल्या तरी कचऱ्याच्या गोडांमध्ये आला अंधार. यार पहिला इकडे कचरा पण नसायचा एवढा. हवा नाही लागत आणि काय करू. बघू ना तिकडे जाऊ ना, 5 मिनिटं थांबू. तरी हवा खरंच नाही हवा भाई. तर आता प्रसाद भाई आलेत. सर्व ट्राय करतात पण उडत नाही, कारण आम्हाला कोणाला उडवता नाही असं वाटत नाही. हवा नाही लागत आहे. चल ना लावटे टेरेसवर कुठलं चल ते त्या जाऊ चल. जाऊ शकतो ना. तर आता आमचा प्लॅन बदलतोय. म्हणजे गुत्ता होईल. ए थांब. ए भाई भाई माझ्या ब्लॉगला लाईक सबस्क्राइब करायला सांग. प्रसाद पाटील ब्लॉग 07. 07 थाला फॉर रिझन. आला नाही रे. मग हे पकड आला पकड. तर चला आता आम्ही चाललो तिकडे असं आम्हाला वाटतंय. तर गाईज आम्ही तिकडे जाणार होतो. पण आता इकडे आलोय. इकडेच आहे आम्ही, गेलोच नाही तिथून. कचऱ्या ढेरमध्ये आम्ही उडवतोय. उडव चल, लेट्स गो. लाईट वेट. काही नको देऊ. चल ना एकदा उडवून जाऊ. भाई आमची पतंग उडत नाही. तर यांची उडते का बघू. बघतले ह्यानी उडवली आमच्या आधी. ही भाई उडवली. खेळता चल तू जीव दे आपण. भाई या लहान पोरांनी उडवली आणि आम्ही तिघ भाई आम्ही तिघ मिळून नाही उडू शकतो, पण त्या लहान पोराने दोघांनी उडवली. भाई बिग फॅन भाई. चल नवीन पतंग. पतंग चांगली आहे रे. नवीन ती बोलत होतो मी, पर्पल वाली बोललो ना तुला, आतमध्ये पर्पल वाले. अबे तीच पतंग वेगळ्या त्या पतंग साधे दिल दे भाई. काय भावाने मस्त उडवली पतंग. भावा तुझं नाव काय? रोशन. आणि तुझं? बबल्या. भाई दो भाई दोन होता भाई. आणि आम्ही तिघ एकत्र आल्या भाई. 3 बिघाड काम बिघाड म्हणतात ना, तेच आहे. नको म्हणणार. अरे थांब, घरी जाऊन ठेवेन. प्रसाद फाडू नको. काही 10 रुपये काढायसाठी रडत होतो बघा आम्ही. आणि प्रसाद पैसे आण. कोण तूच आणणार आहे. सोड. मग असं एवढे पैसे होते दल्ला. मला काय बोलता का पैसे नाही रडा. इज्जतीवर सवाल आला. मग आता पैसे मी कोणता आणला. चल आता माझी पतंग तोडली. माझ्या पैशाची पतंग होती यार. यो भाई उडवतो चांगला. अरे प्रसाद भाई कसा त्यांनी डुबवतोय. अरे चुकीच्या माणसाला दिला तुम्ही. आता बघ डुबणार. डुबली. अरे भाई प्रसादच्या हात लागला समजलं. इज्जतचा सवाल आता. प्रसाद कॅमेऱ्यावरती चेक झाला आता पूर्ण. हा फुटेज टाकू नको भाई तुला भाई मेलो तरी चालेल, पण फुटेज टाकणार. चल मग आता जाऊया परत एक पतंग आणायला. मंदार ट्राय करतोय आता. मंदारने ही उडवलं नाही. मंदार बनवती. सप्पा इज्जत काढू नकोस कॅमेरावर, नंतर काढ. हा सॉरी. इग्नोर मारा या गोष्टीला. मंदार इज्जतचा सवाल आहे. हवा पण गेली. आई पैसे आले वंदे आई. प्रसाद आता गाडी. हा याच्यावरून उडव. आता काय म्हणतात ते, डोंगरावरून उडव. हो हा म्हणा झाली थोडीफार. अरे तिकडे कुठे गेली. वंदाने उडवला पण अडकवला त्यांची पतंग. अंदर दुसऱ्याचे पतंग आहे. देव ना भाई तुझ्याकडे मग पैसे नव्हते ना. आता पतंग उडवला मंदारने पण अडकवला. खाया पिया कुछ नाही. ग्लास थोडा वारा ना भाई. ते पाणी म्हणतात तिकडे. तर आता आमची पतंग फुटले, तर आता आम्ही दुसऱ्यांची पतंग उडवतोय. आणि आता नंतरला आम्ही आता स्वतःची पतंग आणणार आहे. देते ती लोक बंदार पतंग आपल्याला. थोडी फाटलेली आहे, त्याच्याकडूनच आणलंय. इकडून थोडी फाटले ना. तर याच्यामध्ये ही लोक पतंग देतात आपल्याला. टाईट आहे ही.
तोड तिकडून तोड. ए खेच खेच खेच. एक पतंग उडणार नाही. त्या लोकांनी दिले पतंग. चल हिला हे करू थोडं. आहे बघ सांग बोल. भाई मोठं पतंगला म्हणजे त्या लोकांनी पतंग दिले त्यांना. या लोकांनी आम्हाला पतंग दिलं आहे. बिग फॅन. मस्त उडवून देतो. हे म्हणतात नको त्यांची चल हे त्याने हे बघ एक पतंग दिलं आपल्याला. ते बघ त्याने हे पतंग आपलं घबरा ना. मी काय बोललो काही कॅमेरा चालू आहे. मी काय बोललो त्याला त्यांना उडू दे बोललो. सांगितले बघतात रे सबस्क्रायबर. हा ना म्हणून हे झालं रे ते बोलले की चिकटपट्टी लावा आणि उडवा. म्हणजे आम्हाला आणि मग असं चिकटपट्टी रिटर्न लावली. करायचं ना डायरेक्ट. गप राहून दे. चल चिकटपट्टी लाव. तर आता आम्ही चिकटपट्टी लाव. आणि त्यांनी त्याच्याकडनंच बांधून घे मंदार. कोण आवडून हे बघा हा मंदार. हा मंदार मागासून पतंग उडवते पण ह्याचा हात इतका पनवत आहे की एक पतंग उडत नाही. आता त्यांनी लय मनावर घेतलंय म्हणून तो आता ट्राय करतोय. ट्राय आहे त्याची लास्ट ट्राय आहे. उडव. तिथं पण हागलेला आहे घाण तरीकेने. तोंड घेऊन मंदार तोंड घेऊन घरी जात आहे. तोंड दाखवायच्या लायकीचं नाही राहिले. चेहरा बघा मंदारचा. टूटा टूटा एक फलिंदा ऐसे टूटा कि फिर जुड़ ना पाया. लूटा लूटा. हे मध्ये गाणं लावा का मंदार जेव्हा असा पळतो तेव्हा. मैं सीधा साधा था भोला भाला था मैं तो नादान था. संदीप आता पतंग उडवतो पण त्याच्याकडनं काय उडत नाही. तर आम्ही आता परत चाललोय चाळीकडे. हे संदीप ठीक आहे. गोल गोल फिरतोय म्हणून म्हणतात हा घबरा आता पुढं म्हणतो पण सिया खातोस. एक लास्ट चान्स आहे. बाळू 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 हे आमचं पारंपरिक नाव आहे. कोणाला बघतो तो पोरगा बघायला लागला. गावाकडे सगळे एकमेकांना बाळूच बोलतो. बाळू सुनीलला माहिती असेल. सुनीलला जर ब्लॉग बघितला तर सुनीलला चॅनलला सबस्क्राईब कर. बेल आयकॉनवर क्लिक कर. सुनीलला बघत असतो व्लॉग. ए उठे ते काढ. युट्यूबवर बनवतोस व्हिडिओ. येस मॅन. सबस्क्राईब कर हा ना संदीपचे व्लॉग्स. संदीपचे ब्लॉग. त्या पोरींला हे नाही केलंय सबस्क्राईब नाही केलं आपल्याला. ही छोटी फॅन भेटलेली आहे संदीप. मिटव झाला. तुम्ही सबस्क्राईब करायचं बोला. मस्त स्टोरी ठेवला असतात. स्मॉल फॅन्स. बघ बघ झालं हे त्याचं नाव विसरून गेलो. तर आमच्याकडून आता पतंग नाही उडली. 1 2 3 4 जण होतं. मी तर कसं ट्राय नाही केलं कारण मला माहित होतं आधीच रिझल्ट. नारळीचं झाड उगलं इथं. हा ना त्याला पेरू जाम मोठं मोठं उगतं का? ट्राय केलं. फोटो एक नंबर येणार आहे बाई तिथे. आणि त्या आईला त्याला बाजूला लावायला बघायला पाहिजे कोणाला. हा ना नित्या येतो जातो धरून तिथे. आम्ही 4 जणांनी ट्राय केला आणि 4 पैकी याच्याकडून पत्ता नाही उडले. ते भाई लहानपण उडवत होते. आमची स्वतःची इज्जत आम्हाला काढत होते. तो प्रसाद काय म्हणजे प्रसाद बच्चन वेळेत होता. नाही मी जास्त उडवलीच नाही कारण एकदा समजली उडवत नव्हती. पहिलाच सराव झालाय. एकदा उडली. हा ना एकदाच उडली तर त्यांना उडलीच नाही. मला आता बिजा खेळणार आहे. काय बोलतो मावशी बोल काहीतरी. ते काय ते इच्छा नाही कसला तर बघूया म्हटलं तुझा हे व्हिडिओ आता बघ ना. मावशीचं पाणी भरून झालेलं आहे आणि मावशी इथे संध्याकाळी येईल बघ. मावशीचं अरे क्लिअरिटी भारी आहे. संध्याकाळी येईल बघ. हो मावशी आता सगळ्यांचं पाणी भरून झालंय आणि मावशी आपलं काम करत आहे. काय करते दाखव असे काय करते. चुना लावते तंबाखू खाते. आता आमच्या पुन्हा अवतार पण खराब झाला. जाताना कुठला चांगला नव्हता. मावशीला एनर्जी येण्यासाठी मावशी तंबाखू खाते. तर बस आता आम्ही गेम खेळू आणि तिकडे आणि आजच्या ब्लॉगसाठी एवढं काफी आहे. नाही तर मी जिल्हा याच्या पण पार्ट टाकू शकतो. आपला काय भरोसा नसतो भाई. चालेल तर काय आता आम्ही आलो जिमला आणि माझे शोल्डर आणि लेग मंदाबाई इग्नोर मारताना त्याला जाताना. तर काय आत्ता आमचं वर्कआउट झालं आहे. पूर्ण लेग मारले आणि आमच्या जीव गेला आहे. आणि ओंकार तू पाहिजे होता तुझी पण बेकार झाली असती. तर भाई आजच्या ब्लॉगसाठी एवढं काफी आहे. जर तुम्हाला आवडलं असेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका.